रामकृष्ण हरी. आज विजयादशमी. आणि विजयादशमी म्हणजे आपल्या भाषेत आपण दसरा म्हणतो. दसरा आपण हिंदू धर्मात का साजरा केला जातो? तर आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, दशमुखी रावण मारला. आज दशमुखी रावण मारला म्हणजे काय झालं, तर त्याच्यामधले जे विकार होते त्या विकाराला मारलं. आणि विकाराला मारल्याच्या नंतर आपला धनुष्यबाण जो होता ते आपट्याच्या पालवीला, आपट्याच्या झाडावर अडकून ठेवला. आणि आपट्याच्या झाडाला अडकून ठेवला. आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्रांना हातातलं शस्त्र टाकलं आणि तिथून पुढे हातामध्ये प्रभू रामचंद्रानं शस्त्र घेतलं आणि शास्त्र चालवलं. मग हे जे आपल्या हातामध्ये आपट्याच्या झाडाचं सोनं आहे, तर आज त्या दिवशी आपण पूजा करतो हे आपल्या वाद्याची. वैष्णव संप्रदायामध्ये जे आपल्याला संगीत मिळतं, ते ब्रह्मानंद मिळतं, जे आनंद मिळतं, जे ज्ञान मिळतं, ह्या पेटीपासून, तबल्यापासून, पकवाजापासून, विण्यापासून, टाळापासून, तर ते आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये आपल्याला गुरुदेवांनी, पूर्वजांनी, साधू संतांनी परंपरा आपल्याला शिकलेली आहे की ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं त्याची आज पूजा केली पाहिजे. तर आज आपण उत्तमपैकी माऊली ज्ञानोबारायांची, हार्मोनियमची, पकवाजाची, तबल्याची, विण्याची आज पूजा केलेली आहे. आणि आजचा हा आपल्यासाठी शुभ दिवस आहे का, तर आज रावणाला प्रभू रामचंद्रानं मारल्यामुळे दशहरा, आज रावण हरला, दशहरा म्हणून आपल्याला आज आपण त्याला दसरा असं म्हणतो. आणि हे आपल्यासाठी उत्तम चांगला दिवस आहे. तर प्रत्येकानं आज आपल्या हिंदू धर्मामध्ये दसरा साजरा करायचा असतो. आणि एकमेकाला प्रेमानं आपट्याचा पान, फळ हे आपण सोनं म्हणून दिलं जातं का, तर ह्याला प्रभू रामचंद्रांना आपलं शस्त्र अडकल्यामुळं आपट्याच्या झाडाचं सोनं झालं, जीवनाचा उद्धार झाला. सोनं झालं म्हणजे काय झालं, जीवनाचा उद्धार झाला. त्यामुळं आज आनंदानं ते सोनं रावण मारल्यामुळं आज एकमेकाला आपण वाटतो, आनंद साजरा करतो. रामकृष्ण हरी.